हॅलो, चला तर नमस्कार. आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुमचे सगळ्यांचे नव्याने स्वागत करते. आणि सध्या आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज येत नाहीत, त्यामुळं थोडंसं मी डिमोटिवेट होत आहे. तरी पण चला, आपण परिस्थिती कशी पण असली तरीही आपलं काम करायचंच असतं. त्यासाठी मी इथं माझं काम चालूच ठेवते. तुम्ही बघू शकता, इथं याच पद्धतीने मला काही ड्रेस कटिंग करायचा होता. हा ड्रेस खूप छान होणार आहे, तर तुम्ही हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण ड्रेसचं माप टाकतो त्याच पद्धतीने मी माप टाकून घेत आहे. आणि खालच्या बाजूने आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायची आहे, म्हणजे ड्रेस दोन्ही साईडनी खाली आणि आतमध्ये वर जाणार नाही. याचमुळं आपण आतमधल्या साईडला थोडंसं खोलवर आणि बाहेरच्या बाजूने थोडंसं जास्त असं काही कट करून घेतो. याच पद्धतीनं माझं चाललं होतं की साडीच्या पदराच्या पार्टवरती मी काय बनवू. साडी अशी खूप छान होती, खूप सॉफ्ट होती. चला तर म्हणलं, आपल्याला स्लीव्ज तर फुल ठेवायची आहे, त्यासाठी आपण स्लीव्जच काढू. मग स्लीव्ज व्यवस्थित पदरापर्यंत पुरत होती आणि मला स्लीव्जला चुन्या हव्या होत्या 1-2, तर त्यासाठी मी इथं स्लीव्जचं माप टाकून घेते. स्लीव्ज आपली इथं व्यवस्थित प्रकारे कट आहे. चला तर आपण आता स्लीव्जला बाजूला ठेवू, व्यवस्थित कापड कट करून घेऊ आणि त्याला सरळ आणि उलटं बघू, कारण आपल्या टेलर लोकांची जिंदगी तरी यातच जाणार आहे, सरळ आणि उलटं बघण्यामध्ये. मी काय आज तर प्रेस केलं नव्हतं, कारण 2च पार्ट चिटकवायचे होते, म्हणून खूप कंटाळा येत होता. तरी पण तुम्ही बघू शकता, याच पद्धतीने मी इथं दोन्ही पार्ट चिटकवून घेते व्यवस्थित. हे बघू शकता, आपले इथं दोन्ही पार्ट चिटकवून झालेले आहेत. आता आपल्याला कट करायचे आहेत. तर मी याच पद्धतीने कट करून घेते. तुम्ही थोडा वेळ सुकू देऊ शकता, पण मी नाही सुकू देणार, कारण मला लगेच शिवायचं नव्हतं. मला शिवायचं थोड्या वेळाने होतं, म्हणून मी लगेच कट करून व्यवस्थित घडी फोल्ड करून ठेवते, कारण वरखाली काही होणार नाही. चला तर आपले दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत. आता आपल्याला साडी ही फोल्ड करून 4 घडीमध्ये मारायची आहे. 4 घडी मी मारून घेत आहे. ते साडीची मोठी बॉर्डर आहे ती आपल्याला खालच्या बाजूने घ्यायची आहे. ती फ्रंटला छान नव्हती दिसणार आणि फ्रंटला मी छोटी बॉर्डर घेत होते. तरी पण याच पद्धतीने आपल्याला पूर्ण हाईट घ्यायची आहे. होती तेवढी साडीवरती बसेल तेवढी, तर 35 इंच बसत होती. वरती मी कमरेचं माप टाकून खाली असं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. हे बघू शकता, ड्रेस माझ्या पायापर्यंत येत होता. आता आपलं इथं कटिंग झालेलं आहे. मी 1-2 तास आराम करून नंतर स्टिचिंगसाठी घेतलेलं होतं, कारण शौर्य पण उठला होता आणि मी पण झोपले होते मग त्याच्यासोबत. मग आम्ही दोघे पण झोपेतून उठल्यानंतर माझं इथं चालू होतं. तर यासाठी मी पहिलं आपल्या गळ्याच्या पट्ट्या करून घेते. ज्याच पद्धतीने आपण गळापट्टी करण्यासाठी यूज करतो, त्याच पद्धतीने मी क्रॉसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला व्यवस्थित प्रकारे अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, मी इथे व्यवस्थित प्रकारे कट करून घेत आहे. छान पद्धतीने आपला ड्रेस होणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ थोडा पण मिस न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. लागतील तेवढ्याच आपल्याला पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. चला, तर इथं आपल्या काही पट्ट्या जॉईन करून झालेले आहेत आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं, जे यूजसाठी नव्हतं, ते मी कट करून टाकते. चला, तर आता मी इथं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. चला, आता लगेच आपण फ्रंट आणि बॅक एकमेकांवरती जॉईन करून घेऊ व्यवस्थित प्रकारे. इथं मी काही सरळ उलटं नाही घेणार, डायरेक्ट उलटावरती स्टिप मारून टाकणार आहे. ड्रेस आहे खूप छान असा ड्रेस, म्हणजे कापड पण एवढं सॉफ्ट वाटत होतं. आणि आज माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे. शॉर्ट व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असाल. आणि मला हा ड्रेस तिच्या बर्थडेसाठी घालायचाच होता. मैत्रिणीला तर शिवून द्यायचा होता, पण स्वतःसाठी शिवून बसले. बघा किती हुशार आहे मी. चला असो, आपला ड्रेस तर रेडी करू पूर्ण, कारण बर्थडेपर्यंत होईल किंवा नाही माहीत नाही. होणार तर आहे तसा, कारण मी बर्थडेला हाच ड्रेस घालणार आहे. चला, याच पद्धतीने मी इथं गळ्याची पट्टी लावून घेते. आपली गळपट्टी तर व्यवस्थित मी अशा पद्धतीने तयार करून घेते. गळपट्टी लावून झालेली आहे आपली. शौर्य उठल्यामुळे कॅमेरा एक ठिकाणी ठेवत नव्हता, तो मला ॲडजस्ट करून घ्यावा लागत होता. तरी पण तुम्ही बघू शकता, मी याच्यावरती दाबटीप मारते
आणि गळ्याची साईड ही आतल्या बाजूने फोल्ड करून टीप मारून घेते व्यवस्थित पद्धतीने. हे बघू शकता व्यवस्थित प्रकारे टीप मारून घेतलेली आहे. डबल फोल्डची पण टीप मारून घेते आणि इथं काय आपल्याला स्लीव्ज लावून घ्यायची आहे. साडीची स्लीव्ज आहे. कापड तर वर खाली होणारच, कारण ही अशी म्हणजे पसरली जाते जास्त शिवताना वगैरे, तर थोडंसं एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं तेच काही मला कट करून घ्यायचं होतं. ते मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूची तर आपल्याला आयडिया आलीच होती. थोडंसं एक्स्ट्रा ठेवून मी त्याच पद्धतीने पहिले स्लीव्ज जॉईन करून घेते. हे बघू शकता स्लीव्ज जॉईन करून घेतलेली आहे. या तर बाजूला दोन्ही बाजूने थोडी थोडी एक्स्ट्रा झाली होती, तर तीच स्लीव्ज मी कट करून घेत आहे. व्यवस्थित प्रकारे कटिंग झाल्यावर पहिलं सरळवरती टीप मारून घेते, कारण धागे निघू नये आणि टोचू पण नाही म्हणून. साडी खूप शायनी होती आणि कापड पण खूप छान होतं. आता ड्रेस पण खूप छान दिसणार आहे. तुम्ही तर थंबनेल बघितलंच असाल. याच पद्धतीने मी इथे व्यवस्थित प्रकारे टीप मारून घेते. आता फोल्ड करते आणि त्यावरती लगेच दाबटीप मारून घेते. कापड साडीचं होतं त्यामुळे सुळसुळ होतं आणि घसरत होतं. मला तर दोन्ही बाजूला पकडून पकडून शिलाई मारावं लागत होती. तरी पण बघू शकता स्लीव्जवरती पण याच पद्धतीनं काही आपली टीप मारून झालेली आहे. तर मी स्लीव्ज हातामध्ये घालून बघते, तर थोडीशी लूज वाटत होती फ्रंट साईडला, तर मी 1 इंच टीप मारली आणि याच पद्धतीनं आपली स्लीव्ज इथे व्यवस्थित झालेली आहे. चला दोन्ही बाजूला पण त्याच पद्धतीने टीप मारून घेऊ. ड्रेस तर थोडासा लूज होणार आहे, पण आपण कमरेमध्ये बेल्ट लावणार आहोत. चला तर आता मी इथं घेर जॉईंट करून घेते. पूर्ण घेर आतमधल्या बाजूला टाकून जी ओपन बाजू होती आपण साडी कट करताना ती फ्रंटला लावून आपल्याला डबलची टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित राऊंडमध्ये घेर लावायचा आहे. बघू शकता व्यवस्थित मी अशा पद्धतीने घेर लावून घेते. घेर लावून घेत होते तेवढ्यातच आमच्या गल्लीमध्ये खूप जोराची भांडणं चालू होती आणि काय मी तर भांडण बघायला गेले नाही, असं कधी झालंच नाही. मला तर भांडण बघायला जायचंच होतं. मग गेले तर भांडणं कोणाचे होते? माझ्या मैत्रिणीचे. चला तर असो, आपल्याला काय करायचे, खूप जवळची अशी नाही पण मैत्रीण होती. चला त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम असतील. तर बघू शकता याच पद्धतीने आपला इतर ड्रेस काही रेडी होता आणि खालच्या बाजूने मला काही टीप मारून घ्यायची होती. ती मी टीप मारते आणि फुल अँड फायनल आपला ड्रेस शिवून झालेला आहे. चला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या अशाच टेलर मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि असंच तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये छान अशी काहीतरी नवीन डिझाईन घेऊन. आणि उद्या आपण काय करणार आहोत ते उद्याच्या व्हिडिओमध्येच बघू. ड्रेस फायनल झालेला आहे. खूप छान असा दिसत होता ड्रेस. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा. शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करणार आहे ड्रेस घालून. खूप मस्तपैकी असा ड्रेस दिसत होता. फिनिशिंग पण खूप छान आली होती आणि जुन्या साडीचा काहीतरी वापर म्हणून हे मी शिवलेला ड्रेस आहे. खूप सुंदर आहे. चला याच पद्धतीने मी इथे व्हिडिओ संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.